हाय हॅलो, मी उज्ज्वला. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज निघाले आहे गणपतीपुळेला. कारण माझ्या मोठ्या मुलाची खूप दिवसापासून इच्छा होती की मम्मी आपण गणपतीपुळेला जाऊया, कारण मुलांना पण त्यांच्या शिक्षणातनं सुटका नसते आणि मिस्टरांना पण त्यांच्या ड्युटीतनं टाइम मिळत नाही. आपण पण घरगुती कामात काही ना काही बिझी असतोय. तर मी म्हटलं आज चला सगळेजण वेळात वेळ काढून जाऊया. तर बघा मी निघाले आहे गणपतीपुळेला. तर मी म्हटलं तुमच्यासोबत सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत कोकणाचा सफर कसा होता आणि किती छान होता, तर व्हिडिओ काढून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो. तर बघा, कोकण म्हटलं की त्याची बातच अलग असते. महाराष्ट्रातील रत्नागिरी म्हटलं की ते निसर्गरम्य वातावरण आणि ते कोकणातला आनंदच अलग असतोय. म्हणून लोक म्हणतात माझं कोकण किंवा आपलं कोकण. तर खूप छान निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गणपतीपुळेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर बघा मित्रांनो, आता गर्दी कमी आहे. उन्हाळ्यात म्हणजे मार्च एप्रिलला मुलांची परीक्षा झाली की लोक फिरायला प्लॅन बनवतात, तेव्हा गर्दी खूप असते. इथं आता गर्दी नाही आहे. तर मी जाता जाता निसर्गाचा खूप आनंद घेतला. खूप सारे काजूचे, आंब्याचे, फणसाची झाडे तुम्हाला बघायला मिळतील. त्याचा आनंदच अलग असतोय. अलग अलग कोकण म्हटलं की तुमचे करोडाचे बंगले पण या निसर्गापुढे काहीच नाही आहे. असं हा कोकणाचा आनंदच अलग आहे. आणि बघा हे आरे वारे किती छान आहे. मी जाता जाता थांबत थांबत गेले आणि मी म्हटलं चला व्हिडिओ काढूया या आरे वाऱ्यांचा. तर हे आरे वारेच नाही तर पूर्ण कोकणच खूप सुंदर आहे. हे आरे वारे बघता बघता मी स्वतःला विसरून गेले की मी कुठल्या दुनियेत आहे आणि मला समजेना की मी काय बघू आणि काय नाही या आरे वारेमध्ये. तर बघा, जसं समुद्रात पाणी मावेना तसं माझ्या मनात हे कोकणातला आनंद मावेना झालाय. मला असे झाले की मी किती फोटो काढू आणि किती व्हिडिओ बनवू. हे काय नेमकं किती सुंदर आहे. तुम्ही पण याचा आनंद घ्यायला. आपल्या कोकणाचा हे फक्त आरे वारेच नाही, मी अजून पण पुढे जाणार आहे गणपतीपुळे मंदिराकडे. तर तोपर्यंत मी फक्त पार्ट 1 म्हणून हा निसर्गाचा व्हिडिओ लोड करते. तर बघा मित्रांनो, बघा तुम्ही पण याचा आनंद घ्या आणि तुम्ही पण या कधी गणपतीपुळेचा आनंद घ्यायला. गणपती बाप्पा मोरया.